नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ओंकार बाळकृष्ण खिस्ते, श्री संत गजानन महाविद्यालय खर्डा या ठिकाणी अर्थशास्त्र विषयाच्या अध्ययन अध्यापनाचं कार्य करत आहे. मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण BA प्रथम वर्षाच्या आर्थिक पर्यावरण भाग 1 प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमाची ओळख पाहिली होती. या लेक्चरमध्ये आपण पहिल्या सत्रामध्ये ज्या घटकांचा समावेश होतो अशा घटकांच्या बद्दल माहिती घेतली होती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात करत आहोत. मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण आर्थिक पर्यावरण म्हणजे काय, याचा अर्थ काय आहे, आर्थिक पर्यावरणाला प्रभावित करणारे जे घटक आहेत हे घटक कोणते कोणते आहेत आणि हे घटक कशा प्रकारे आर्थिक पर्यावरणाला प्रभावित करतात या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. मित्रांनो, सर्वसामान्यपणे नैसर्गिक पर्यावरण म्हणले की आपल्या समोर झाड, फुले, पक्षी, प्राणी, नैसर्गिक साधन संपत्ती, पृथ्वीवरील भाग, अवकाशातील भाग आणि भूगर्भांतर्गत भाग या सर्व घटकांचा उलगडा आपल्या डोळ्यासमोर होतो. त्याचप्रमाणे आर्थिक पर्यावरणात देखील वेगवेगळे घटक आर्थिक व्यवस्थेला, अर्थव्यवस्थेला धरून समाविष्ट होतात. या घटकांच्या संदर्भात विश्लेषण करण्यापूर्वी आर्थिक पर्यावरण म्हणजे काय, आर्थिक पर्यावरण संतुलित किंवा निरोगी, सुदृढ असणे म्हणजे काय, या संदर्भात आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. मित्रांनो, आर्थिक पर्यावरण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून या आर्थिक पर्यावरणामध्ये रोजगार निर्मिती, किंमत स्थिरता आणि परकीय गंगाजळीचा पुरेशा प्रमाणामध्ये जर साठा असेल त्यावेळेस आर्थिक पर्यावरण सुदृढ आहे, संतुलित आहे असे म्हणता येते. म्हणजे किंमत स्थिरता म्हणजेच भाव वाढ आटोक्यामध्ये असणे किंवा भाववाढीचे प्रमाण अत्यंत कमी असणे हे महत्त्वपूर्ण ठरते. कारण जर भाववाढ किंवा किंमत पातळी वाढली तर त्याचा परिणाम दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांवर किंवा मध्यम उत्पन्न गटातील लोकांच्या राहणीमानावर होताना दिसून येतो. जर किंमत पातळी वाढली तर अर्थातच याचा परिणाम दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांच्या प्रमाणामध्ये वाढ होण्यावर देखील होताना दिसून येतो. दुसरा घटक आहे रोजगार निर्मिती. देशातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणे आवश्यक ठरते. जर पुरेशा प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती झाली तर मानवी भांडवल म्हणजेच ह्युमन कॅपिटल आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये किंवा कार्यक्षमपणे वापरता येईल. रोजगाराच्या अभावी दारिद्र्यामध्ये वाढ होईल, गुन्हेगारीमध्ये वाढ होईल आणि यामुळे आर्थिक पर्यावरण बिघडून समाजामध्ये अस्थिरता निर्माण होईल. म्हणजेच आर्थिक पर्यावरणाला संतुलित ठेवणारा दुसरा महत्वाचा घटक म्हणजे रोजगार निर्मिती आहे. आणि ज्यावेळेस आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती विचार करतो की जेणेकरून देशांतर्गत आर्थिक पर्यावरण, अर्थव्यवस्था ही स्थिर किंवा संतुलित राहील, यासाठी देशाकडे पुरेशा प्रमाणामध्ये परकीय गंगाजळी म्हणजेच फॉरेन करन्सी पुरेशा प्रमाणामध्ये असणे आवश्यक आहे. कारण आज जागतिकीकरणाच्या
उदारीकरणाच्या आणि खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाढ होत आहे। यासाठी देशाकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार करताना देशाकडे पुरेशा प्रमाणामध्ये परकीय गंगाजळी असणे आवश्यक आहे। याबरोबरच देशांतर्गत अडचण निर्माण झाली, आपत्ती निर्माण झाली, अशा वेळी देखील आपल्याला परकीय सहायतेसाठी परकीय गंगाजळी, परकीय चलन आपल्या देशाजवळ उपलब्ध असणे आवश्यक आहे। म्हणजेच याचा अर्थ असा होतो की आर्थिक पर्यावरण सुदृढ राहण्यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती, किंमत पातळी स्थिर असणे आणि परकीय गंगाजळी म्हणजे परकीय चलन, फॉरेन करन्सी देशाजवळ पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध असणे आवश्यक ठरते। अर्थात आर्थिक पर्यावरणामध्ये रोजगार निर्मिती, किंमत स्थिरता, परकीय गंगाजळीची पुरेशा प्रमाणात उपलब्धता याबरोबरच आणखीनही इतर घटकांचाही समावेश होतो। यामध्ये सर्वसामान्यपणे नैसर्गिक संसाधने, लोकसंख्या, त्या देशातील सांस्कृतिक घटक, राजकीय घटक आणि सामाजिक घटक हे देखील आर्थिक पर्यावरणाला प्रभावित करतात। यानंतर आपण आर्थिक पर्यावरणाला प्रभावित करणारे जे घटक आहेत या घटकांच्या संदर्भात माहिती घेणार आहोत। यामध्ये सर्वप्रथम आर्थिक पर्यावरणाला प्रभावित करणारे जे घटक आहेत या घटकांमध्ये त्या देशाची अर्थव्यवस्था ही कोणत्या स्वरूपाची आहे यावरही आर्थिक पर्यावरण अवलंबून असताना आपल्याला दिसून येते। म्हणजेच आर्थिक पर्यावरण हे आर्थिक घटकांवर अवलंबून असते। या आर्थिक घटकांमध्ये देशाची अर्थव्यवस्था कशा प्रकारची आहे याचा परिणाम आर्थिक पर्यावरणावर होतो। म्हणजेच एखाद्या देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल त्यावेळेस सत्तेचं आणि संपत्तीचं केंद्रीकरण एका विशिष्ट वर्गाकडे होताना आपल्याला दिसून येतं। याचा परिणाम त्या देशामध्ये आर्थिक विषमता वाढण्याच्या शक्यतेवर होतो। म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये संपत्तीचं केंद्रीकरण झाल्यामुळे आहेरे म्हणणाऱ्याची एक गट आणि नाहेरे म्हणणाऱ्याचा दुसरा गट अशी या दोन घटकांमध्ये खोल दरी निर्माण होते। त्या देशामध्ये आर्थिक शोषण होताना दिसून येते। याच संदर्भामध्ये कार्ल मार्क्स हे अर्थतज्ञ आहेत। या अर्थतज्ञांनी असे म्हणले आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा नाश होईल आणि त्या ठिकाणी साम्यवादी अर्थव्यवस्था निर्माण होईल। म्हणजेच आर्थिक शोषण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जास्त होताना दिसून येते। या अर्थव्यवस्थेमध्ये मजुरांची पिळवणूक जास्त होते। म्हणून मार्क्स असे म्हणतात की एक वेळ अशी येईल की शोषित वर्ग आहे किंवा बेरोजगारीचे जे हात आहेत या हाताच्या माध्यमातून, या लोकांच्या माध्यमातून रिझर्व्ह आर्मी तयार होईल, आरक्षित सेना तयार होईल आणि ही सेना अर्थव्यवस्थेला, भांडवली अर्थव्यवस्थेला पालटून टाकेल, रक्तरंजित क्रांती होईल आणि त्या ठिकाणी साम्यवादी अर्थव्यवस्था निर्माण होईल। म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्था ही आर्थिक पर्यावरणाला प्रभावित करणारा एक महत्वाचा आर्थिक घटक आहे, एक व्यवस्था आहे। यानंतर समाजवादी अर्थव्यवस्था। जर एखाद्या देशामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था असेल तर त्या देशामध्ये संपूर्ण नियंत्रणाची प्रक्रिया ही शासनाच्या माध्यमातून चालते आणि शासन हे लोककल्याणकारी संदर्भात योजना राबवते। यामुळे साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विषमतेचे प्रमाण निश्चितच कमी असते आणि याचा परिणाम आर्थिक पर्यावरण
सुदृढ राहण्यावरती किंवा संतुलित राहण्यासाठी मदत होते. तिसरी जी अर्थव्यवस्थेचे स्वरूप आहे ते आहे मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे अशा प्रकारची अर्थव्यवस्था की ज्या ठिकाणी खाजगी आणि भांडवली खाजगी गुंतवणूक आणि सार्वजनिक गुंतवणूक या दोन्हींचेही सह अस्तित्व या अर्थव्यवस्थेमध्ये असताना आपल्याला दिसून येते. अर्थात या अर्थव्यवस्थेमध्ये एका बाजूला आदर्शात्मक विचार जर केला तर एका बाजूला लोककल्याणकारी म्हणजे साम्यवादी समाजवादी अर्थव्यवस्थेचे अस्तित्व असताना दिसून येते. आणि याबरोबरच दुसऱ्या बाजूला भांडवलशाहीची देखील किंवा भांडवलीकरणाची देखील नियंत्रणात्मक स्वरूपामध्ये विस्तारीकरण किंवा त्याचा विकास होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच दोन्ही प्रकारच्या अर्थव्यवस्थेचे सह अस्तित्व आपल्याला मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये असताना दिसून येते. या ठिकाणी देशाच्या आर्थिक पर्यावरणाच्या विकासासाठी ज्यावेळेस आपण आदर्शवादी विचार मांडतो त्यावेळेस भांडवलशाही स्वरूपाची जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था आर्थिक पर्यावरणाला पूरक ठरते. याबरोबरच शासनाची जी वेगवेगळी धोरणे आहेत या धोरणांचाही परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर अर्थातच आर्थिक पर्यावरणावर होताना दिसून येतो. शासन लोककल्याणकारी योजना राबवते. या योजनाच्या माध्यमातून स्प्रेड इफेक्ट जो आहे पाझर परिणाम जो आहे तो अधिकाधिक सक्रिय होणे किंवा परिणामकारक होणे महत्वाचे ठरते की जेणेकरून तळातील सामान्य अतिसामान्य व्यक्ती जे आहे या व्यक्तींपर्यंत आर्थिक लाभ या योजनांचे लाभ पोहोचणे अपेक्षित आहे. याबरोबरच मौद्रिक धोरण हा जो घटक आहे हा घटक देखील आर्थिक पर्यावरणाला प्रभावित करताना दिसून येतो. मौद्रिक धोरण हे सर्वसामान्यपणे मध्यवर्ती बँक म्हणजे भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या माध्यमातून मौद्रिक धोरण राबवण्यात येते. या धोरणाच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेतील जो पतपुरवठा आहे क्रेडिट सप्लाय जो आहे हा क्रेडिट सप्लाय म्हणजे पतपुरवठा हा किंमत वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण ठरतो. म्हणजेच जर योग्य मौद्रिक धोरण असेल अशा वेळेस किंमत वाढ ही नियंत्रणात असते आणि रोजगार निर्मिती देखील पुरेशा प्रमाणात होते. तसेच या पतधोरणाच्या माध्यमातून मागणीच्या घटकास अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचे कार्य केले जाते जेणेकरून मागणी वाढून देशातील उत्पादन क्षमता देखील वाढण्यास प्रोत्साहन मिळते. यामुळे रोजगार निर्मिती होणे शक्य होते. नंतरचा जो घटक आहे तो आहे नैसर्गिक संसाधने. नैसर्गिक संसाधने कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला प्रभावित करताना दिसून येतात. म्हणजेच एखाद्या देशाकडे जर नैसर्गिक संसाधनांचा साठा अधिक प्रमाणात असेल अशा वेळेस तो देश हा संपन्न देश मानला जातो. परंतु नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता हा एकमेव घटक आर्थिक पर्यावरणास प्रभावित करतो असे नव्हे तर उपलब्ध असणाऱ्या आर्थिक नैसर्गिक संसाधनांचे जे वापर आहेत नैसर्गिक संसाधनांचा जो उपयोग आहे तो उपयोग अतिशय कार्यक्षम होणे महत्वाचे ठरते. जेणेकरून कार्यक्षम उपयोगाच्या माध्यमातून उत्पादनाला वितरणाला देखील चालना मिळते. यामुळे आर्थिक पर्यावरण हे संतुलित राहण्यासाठी मदत होते. याबरोबरच पुढचा जो घटक आहे तो आहे
मानव संसाधन ह्युमन रिसोर्सेस म्हणजेच मानव संसाधनाच्या माध्यमातून आर्थिक पर्यावरण हे सुदृढ राहण्यासाठी मदत होते. मित्रांनो, आज डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन सप्ताह हा चालू आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती आणि या देशाचे मिसाईल मॅन यांनी मानव संसाधनांच्या बद्दल एक अतिशय सूचक विधान केले होते. हे विधान म्हणजे 2020 साली भारत देश हा महासत्ता होईल. हा महासत्ता कशाच्या आधारे होईल याचे हे स्पष्टीकरण त्यांनी आपल्याला दिलेले दिसून येते. म्हणजे 2020 साली भारत देशामध्ये कार्यकारी वयोगटातील लोकसंख्या म्हणजे 16 ते 60 या वयोगटातील जी लोकसंख्या आहे, 14 ते 60 या वयोगटातील जी लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या जगातील देशांपैकी भारतामध्ये सर्वाधिक असणार आहे. म्हणजे मानवी संसाधनांचा पुरवठा करणारा भारत देश हा जगातील एकमेव सर्वात मोठा देश ठरणार आहे. याच घटकांना धरून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी विधान केले होते की भारत देश हा 2020 साली महासत्ता होईल. म्हणजेच मानवी संसाधनांचे महत्व आर्थिक पर्यावरणामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असताना दिसून येते. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण जर विचार केला तर केवळ मानवी संसाधनांचा साठा किंवा त्याचे प्रमाण केवळ जास्त असून चालणार नाही, तर यासाठी जे मानवी संसाधन आहे, जो श्रमपुरवठा आहे, तो परिस्थितीला धरून कौशल्ययुक्त असणे देखील महत्वाचे आहे. त्याच वेळेस भारत देश महासत्तेकडे वाटचाल करेल आणि त्याच वेळेस आर्थिक पर्यावरणामध्ये देखील सुधारणा होईल. यानंतरचा जो सर्वात पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, तो मुद्दा म्हणजे आर्थिक कायदे. यामध्ये कामगार कायदे असतील किंवा वेगवेगळे उत्पादनाचे कंपनी कायदे असतील, कंपनी ऍक्ट असतील, इंडस्ट्रियल ऍक्ट असतील किंवा टॅक्स ऍक्ट असतील, या वेगवेगळ्या करांचा किंवा कायद्यांचा परिणाम हा आर्थिक पर्यावरणावर होतो. मालमत्तेच्या संदर्भातील जे कायदे आहेत, हे कायदे संपत्तीच्या कार्यक्षम वितरणाला प्रोत्साहन देतात. यामुळे समाजातील आर्थिक विषमता कमी होऊन समानता निर्माण होण्यासाठी मदत होते आणि आर्थिक पर्यावरण हे सुदृढ राहण्याच्या दृष्टिकोनातून उपयोगी ठरते. याचबरोबर आणखीनही काही घटक आहेत. ते घटक म्हणजे बाजाराची स्थिती, आर्थिक परिस्थिती, पायाभूत सोयीसुविधा. पायाभूत सोयीसुविधा या आर्थिक पर्यावरणाला अत्यंत वेगाने किंवा तीव्रतेने प्रभावित करतात. कारण पायाभूत सुविधा उपलब्ध असतील तर देशातील वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये जे उत्पादनाचे क्रिया चालतात, उत्पादनाच्या ज्या क्रिया चालतात, उत्पादन होते, ते उत्पादन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये वाहतूक करणे किंवा त्याची नियमन करणं, बाजारपेठेचा विस्तार करण्यासाठी ह्या घटकांची आवश्यकता अत्यंत महत्वपूर्ण ठरते. पायाभूत सुविधांमध्ये विजेची उपलब्धता, पाण्याची उपलब्धता, वाहतुकीची व्यवस्था यासारख्या वेगवेगळ्या घटकांचा समावेश होतो. यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याचे वितरण, भांडवल बाजार आणि पैसा बाजार, मुद्रा बाजार, परकीय भांडवल आणि कर्ज, व्यावसायिक विभागणी या आणि यासारख्या वेगवेगळ्या घटकांचा समावेश आर्थिक घटकामध्ये होतो.
राजकीय घटक देखील आर्थिक पर्यावरणाला प्रभावित करताना दिसून येतो. कारण ज्या ठिकाणी शासन हे केंद्रस्थानी असते, शासन हे निर्णय प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका पार पाडते, अशा वेळेस राजकीय घटक, राजकीय इच्छाशक्ती ही आर्थिक पर्यावरणाला प्रभावित करते. म्हणजेच ज्या ठिकाणी राजकीय इच्छाशक्ती असेल त्या ठिकाणी उद्योगाचा, व्यवसायाचा, कृषी क्षेत्राचा, सेवा क्षेत्राचा विकास होताना दिसून येतो. या उलट राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी या सर्व गोष्टींपासून जनतेला वंचित राहावे लागते आणि पर्यायाने आर्थिक विषमता, क्षेत्रीय विषमता, विभागीय विषमता या समस्या आर्थिक पर्यावरणामध्ये निर्माण होतात आणि आर्थिक पर्यावरण बिघडते. म्हणजेच याबरोबरच शासनाच्या गुंतवणुकीच्या संदर्भातील ज्या पॉलिसीज आहेत, जी धोरणे आहेत, या धोरणांचा परिणाम उद्योजकतेला प्रभावित करतो. काही ठिकाणी काही राज्यामध्ये उद्योगांना परवाना न मिळाल्यामुळे उद्योग इतर राज्यामध्ये स्थलांतरित झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच राजकीय इच्छाशक्ती ही आर्थिक पर्यावरणाला प्रभावित करणारा महत्वाचा घटक आहे. याबरोबरच तंत्रज्ञान आणि उद्योजकता, सामाजिक आणि सांस्कृतिक घटक हे देखील आर्थिक पर्यावरणाला प्रभावित करतात. म्हणजेच ज्या वेळेस पूर्वीच्या काळी असे म्हणले जात होते की समुद्र पर्यटन करणे निषिद्ध आहे, स्त्रियांनी घराबाहेर पडणे, काम करणे हे समाजाने अमान्य केले होते, अशा परिस्थितीमध्ये आर्थिक पर्यावरण हे प्रतिकूल पद्धतीने प्रभावित होत होते. तर आजच्या परिस्थितीमध्ये स्त्रिया या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. म्हणजेच मानवी श्रम जे आहे ते श्रम उपयोगामध्ये येत आहेत. याशिवाय समुद्र पर्यटनाच्या मान्यतेला तडा जाऊन आज देश हा जगातील वेगवेगळ्या देशांशी जोडला गेला आहे. या माध्यमातून परकीय व्यापार वाढलेला आहे. यामुळे देशाच्या आर्थिक सीमा विस्तारलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच सांस्कृतिक घटकामुळे आर्थिक पर्यावरण प्रभावित होते. याबरोबरच सांस्कृतिक किंवा सामाजिक घटकांमुळे देखील अर्थव्यवस्थेमध्ये काही प्रमाणामध्ये एक उत्तेजना किंवा चालना मिळताना आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ, विशिष्ट धार्मिक सण समारंभ आले की त्या सण समारंभांना आवश्यक असणाऱ्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये गतिशीलता निर्माण होते. उदाहरणार्थ, दिवाळी आली की फटाके, कपडे, फुलांचा व्यापारात तेजी मिळते. तसेच इतरही काही सण समारंभ आहेत. त्या सण समारंभामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मागणी वाढून उत्पादकतेला चालना मिळते आणि आर्थिक पर्यावरण संतुलित राहण्यास मदत होते. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण आर्थिक पर्यावरण म्हणजे काय, त्याला प्रभावित करणारे घटक कोणते, आर्थिक पर्यावरण संतुलित कशा प्रकारे राहते, या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण यानंतरचा पुढचा जो भाग आहे त्या भागावर प्रकाश टाकणार आहोत. धन्यवाद मित्रांनो. आज आपण या ठिकाणी थांबू.